अर्चना, तिची सोयरा आणि माया. सुमारे 10 वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर मनोज आणि अर्चना जोशी यांनी आपल्या मुलीसह मुक्तासह भारतात येऊन स्थायिक व्हायचं ठरवलं होतं. मुलगी अर्थातच शाळेत जाणारी छोटी होती. भारतात परतणं हा तिच्यासाठी फार मोठा बदल असेल याची उभयतांना जाणीव होती. अमेरिकेत असल्यापासून मुक्ताचा कुत्र्यासाठीचा हट्ट लक्षात घेऊन इथे आल्यावर तिला कंपनी म्हणून त्यांनी एक कुत्रा पाळायचं ठरवलं आणि सोयरा नावाची एक अत्यंत प्रेमळ लॅब्राडॉर घरात आली. मुलांचा हट्ट हा आईवडिलांची जबाबदारी असते. त्याप्रमाणे मनोज आणि अर्चनानं ती अत्यंत डोळसपणे आणि आत्मीयतेनं पार पाडली. ती आत्मीयता मला ठाऊक होती. म्हणून कुत्र्यांविषयी जेव्हा लिहायचं ठरवलं तेव्हा सर्वात प्रथम डोळ्यासमोर आले ते हे दोघंच. एकदा वेळ ठरवून आपण अर्चनाची सोयरा आणि मायाविषयी मुलाखत घ्यायची हे मनाशी पक्क झालं आणि आम्ही भेटलो. माझा पहिला प्रश्न अर्थातच सोयराच्या आणि तिच्यातल्या नात्याबद्दल होता. ते कसं होतं हे सांगताना ती म्हणाली, सोयराला आणल्यापासून मी मानवजातीच्या पलीकडचं विश्व पाहायला शिकले. सोयरा आयुष्यात आल्यानंतर चिमण्या, पाखरं, गाय, बैल या सर्वांकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. खुलजा सिमसिम म्हटल्याप्रमाणे माणसापलीकडचं एक अद्भुत जग तिच्यासमोर उलगडलं. अर्चना सांगत होती, पुष्कळदा आपण म्हणतो की आपलं मुलांवर निरपेक्ष प्रेम असतं, पण नाही बरं. कारण आपण मुलांकडूनही कुठे ना कुठे काही ना काहीतरी अपेक्षा करत असतो. मुलं शाळेत जाणारी असतील तर ग्रेड्सच्या स्वरूपात अपेक्षा, आपली तत्त्व शिकवण त्यांच्या वर्तनातून दिसावी ही अपेक्षा. आईवडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आईवडिलांकडून असतात. आपल्याला सारखे प्रश्न विचारू नयेत, आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नये अशासारख्या अपेक्षा. मग ही नाती अपेक्षारहित असं कसं म्हणता येईल? हे प्रत्येक मानवी नात्यांच्या बाबतीत असतं. कोणावरही निरपेक्ष प्रेम करणं खूप अवघड आहे. नवरा बायकोही याला अपवाद नाहीत. मित्र असू दे, मैत्रीण असू दे. मैत्रिणीचा 4 दिवसात फोन आला नाही तर थोडंसं वाईट वाटतंच. अपेक्षांच्या आधारावरच आपली नाती जोपासली जातात. तसं प्राण्यांच्या बाबतीत होत नाही. त्यांना आपण एखाद्या वेळी ओरडलो, रागावलो तर ते चिडत किंवा रागावत नाहीत. ज्या क्षणाला ही कृती होते त्या क्षणी ते नाराजी व्यक्त करतात किंवा हिरमुसले होतात, पण दुसऱ्याच क्षणाला अतिशय प्रेमानं ते आपल्या जवळ येतात. कोणतीही विपरीत प्रतिक्रिया त्यांच्या वागण्यात दिसत नाही. हे अर्चनाचं अर्थातच खरं होतं. कोणताही पूर्वानुभव नसताना अर्चना आणि मनोजने मुक्तासाठी कुत्रा पाळायचं ठरवलं. घरात पेट असेल तर घरातल्या माणसांचा EQ वाढत असेल का? ते अधिक संवेदनशील होत असतील का? या माझ्या प्रश्नाला अर्चनाचं उत्तर होतं, हो, नक्कीच वाढतो. एक्सेप्टन्स वाढतो. आपल्या पेटनं केलेला सहज स्वीकार आपण एवढ्या जवळून बघत असतो की स्वाभाविकपणे त्याचा वाण नाही पण गुण लागतोच. या बाबतीत तिनं घरातलंच एक उदाहरण दिलं. सुरुवातीला तिचे सासरे सोयरापासून अलिप्त राहत असत. तिला कुटुंबातला एक सदस्य न मानता एक कुत्रा या नात्यानं तिच्याकडे बघत असत. वास्तविक त्यांना कुत्रा नको होता असं नाही, पण ते एक प्राणी म्हणून कोरडेपणानं काहीसं आकसानं तिच्याकडे पाहत होते. सोयरा गेल्यानंतर मात्र तिची कमतरता त्यांना देखील जाणवायला लागली. चहा पीत असताना ती कशी जवळ यायची ही आठवण त्यांनी सांगितली. त्यांना सुद्धा तिचा लळा लागला होता, फक्त ते दाखवू शकत नव्हते. सोयरा आमच्या घरातली पहिली पेट. सुमारे 10 वर्ष आमच्या घरात होती. ती गेल्यानंतर माया आली. सोयरा आणि मायाचा स्वभाव एकदम विरुद्ध आहे. मायाचं वागणं बघून सोयरा अशी नव्हती अशी तिची आठवण येते. अर्चना किंचित हळवी झाली आणि पुढे म्हणाली, 2 वेगळ्या व्यक्तिमत्वाची आपलीच 2 मुलं असतात की नाही, अगदी 2 ध्रुवांवरची वाटावी अशी. आपल्याला दोघांच्याही गोष्टी लक्षात राहतात. त्याला गोड आवडतं, त्याला तिखट आवडतं. तसंच इथेही होतं. सोयरा अगदी स्वतःला जपून असायची. रस्त्यावरचे खडे पायाला टोचले तर लगेच गवतावर चालायची.
पण माया तशी नाही. मायाला सोडलं की ती एकदम बाणासारखी सुटते. ती कसलीच चिंता करत नाही. समोर तारेचं कुंपण असलं तरी तेही न बघता ती सुसाट धावत सुटते. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर सोयराचा अगदी राजेशाही थाट होता. सगळ्या गोष्टी ती खायची. आंबा, केळं, केळ्याची सालं, कलिंगडं हे सगळं तिला आवडायचं. आणि या उलट मायाचं आहे, ती खूप लिमिटेड गोष्टी खाते. खाताना सोयऱ्याचं बाहेर काहीही सांडायचं नाही. आणि माया खात असताना 10 शीतं सांडल्याशिवाय तिचं खाणं संपतच नाही. सोयराला मी ट्रेन केलं होतं की कधीही सोफ्यावर बसायचं नाही. आमच्या अनुपस्थितीत ती बसली असेल, पण आम्ही असताना ती कधीही सोफ्यावर बसली नाही. जर चुकून कधी बसलीच तर तिला लगेच समजायचं की आपण काहीतरी चुकीचं केलंय. तिचे पडलेले कान, डोळे बघून समजायचं की तिला अपराधी वाटतंय आणि लगेच उडी मारून ती खाली यायची. माया तशी फारशी खाली कधी बसली नाही. तिला आम्ही ट्रेन करायला गेलो तरी तिनं फारसं आत्मसात केलं नाही. म्हणतात ना, धाकटं मूल जास्त लाडाचं असतं, तसंच झालं. त्यात तिला 3च पाय आहेत, त्यामुळे जरा कमी शिकवलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. सोयरा खूप फ्रेंडली होती. ते तिच्या ब्रीडचं वैशिष्ट्यच आहे. तिच्या तोंडात हात घालून काहीही काढलं तरी ती काहीही करायची नाही. स्वतःच्या 2 मुलांबद्दल बोलावं अगदी तसंच अर्चना तिच्याकडच्या 2 पेट्सबद्दल बोलत होती. गेली तेव्हा सोयरा 10 वर्षांची होती. तिला एक छोटीशी लिंबा एवढी गाठ झाली होती आणि हळूहळू मोठी पण होत होती. डॉक्टरांनी सांगितलं, गाठ जर वेळीच काढली नाही तर कॅन्सरही होऊ शकतो. ती मंदावली होती. तिला खूप त्रास होत असावा. सोयरा पहिली पेट असल्यामुळे आम्हाला त्या खुणा ओळखता आल्या नाहीत. सर्जरी झाल्यानंतर कार्डियॅक अरेस्टनं सोयरा गेली. तिच्या डॉक्टरांना ते अनपेक्षित होतं आणि आम्हालाही, कारण सर्जरी अगदी मायनर होती. त्यामुळे आम्ही पण अगदी बिनधास्त होतो की सर्जरी झाल्यावर तिला घरी आणायचं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. काहीशा दुःखी मनानं अर्चना सांगत होती, मला जरा जास्तच मानसिक त्रास झाला. मग मी ठरवलं की आपण काहीतरी करूया, म्हणजे या खालावलेल्या मानसिकतेमधून बाहेर पडता येईल. कुठेतरी देणगी देऊया का? कुठल्या शेल्टरमध्ये नियमितपणे कुत्रा फिरवायला जायचं का? मग वाटलं नको, देणगी एकदाच दिली जाईल. कुत्रा फिरवण्याचं अंगावर घेतलं आणि घरात एखाद दिवशी पाहुणे आले तर बाहेर जायला सापडणार नाही, खंड पडेल. सोयराची आठवण म्हणून मला असं काहीतरी करायचं होतं जे मी सातत्यानं करू शकेन. सोयराला जिथे पुरलं तिथे झाड लावावं असं वाटत होतं. फळं न देणारं झाड, फक्त तिच्या चिरविश्रांतीच्या ठिकाणी तिची आवडती सावली देणारं. त्याच्यापासून काहीही मिळवण्याची अपेक्षा नाही. सोयराचं प्रेम जसं निरपेक्ष होतं अगदी तसं, पण त्या ठिकाणी खाली खडक असल्यामुळे कोणतंच झाड रुजलं नाही, अर्चना सांगत होती. खरं तर सोयरा गेल्यावर अर्चनानं ठरवलं होतं की परत कुत्रा पाळायचं नाही. सगळं आपण जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पुन्हा त्या वेदनेतून जायला नको. पण काही दिवसांनी पुन्हा तिच्या डोक्यात कुत्रा पाळण्याचे विचार घोळायला लागले. एकीकडे परत बंधन नको वाटत होतं, पण मनानं उचल खाल्ली. अर्चना सतत विचार करत होती. त्याच वेळी एक व्हॉलंटियर संपर्कात आली. तिच्याशी कुत्रा दत्तक घेण्याविषयी चौकशी झाली. अर्चनानं सोयरा गेल्यानंतरची आपली मनस्थिती तिला सांगितली. पूर्वीच्या अनुभवामुळे तिच्या काही अटी मात्र होत्या. यावेळी तिला मोठा कुत्रा नको होता, शिवाय भारतीय वंशाचाच हवा होता. एखाद्या गरजू कुत्र्याला दत्तक घेणं हीच सोयराला उत्तम भावांजली ठरेल असं तिला खात्रीनं वाटलं. भटके किंवा मालकांनी सोडून दिलेल्या कुत्र्यांचे कॅम्प्स भरवले जातात. तिथे अर्चनाला दत्तक घेण्यासाठी काही कुत्रे दाखवले गेले. त्यात 3 जातिवंत होते आणि 4थी भारतीय वंशाची माया होती. पैकी पहिले 3 सशक्त होते आणि माया अपंग. तिला कोणीच स्वीकारत नव्हतं. अर्चनानं थोडा विचार केला आणि निर्णय घेतला की आपण मायालाच दत्तक घ्यायचं. सोयरानं निरपेक्ष प्रेम शिकवलं ते तिनं इथं वापरलं आणि मायाला घर दिलं.
मायाला 3च पाय आहेत. 3 पायाची कुत्री हा बघणाऱ्यांच्या अनुकंपेचा विषय होतो. रेझिंग द आयब्रोज. पण तेव्हा तिनं तो विचार केला नाही. फक्त आपल्याला हे झेपणार आहे की नाही, जमणार आहे की नाही, मायाला घर मिळणार आहे का, या 3च गोष्टींचा विचार तिनं केला. आपला नवरा मनोज एक्सेप्ट करेल का, हाही विचार त्यावेळी तिच्या मनात आला नाही. तिच्या भावना त्यावेळी अगदी कातर झालेल्या होत्या. केवळ सोयराच्या स्मृतिप्रित्यर्थ तिला काहीतरी करायचं होतं. अर्चनासाठी ही फारच भावूक अशी आठवण होती. घरात कोणालाही माहिती नव्हतं, म्हणून पिल्लू आणायला अर्चना ॲडॉप्शन कॅम्पमध्ये गेली नाही. एक व्हॉलंटियरच मायाला घरी घेऊन आली. मनोजला तर धक्काच बसला. आदल्या दिवशी तिनं सुतोवाच करण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा एखादं कुत्र्याचं पिल्लू ती घरात आणेल याची त्याला अजिबात कल्पना नसावी. त्याचं पहिलं वाक्य होतं, आपण ठरवलं होतं ना की परत कुत्रा आणायचा नाही. पण शेवटी तोही राजी झाला. माया रस्त्यावर राहायची. तिच्या एका पायावरून बहुधा एखादं वाहन गेलं असावं. तिला अपंगत्व आलं. मायाचा एक पाय लुळा आहे. तिथल्या शिरा डॅमेज झाल्या आहेत. पाय लाकडासारखा झाला होता. ती तो चावायची. चालताना तो रक्तबंबाळ व्हायचा. त्याच्यावर माशा बसायच्या. शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेतला. ती थोडी मोठी होईपर्यंत वाट पाहिली आणि अखेर तिचा पाय सर्जरी करून काढून टाकला. सर्जरी झाल्या झाल्या तीही लगेच ॲडजस्ट झाली. पुन्हा एकदा ॲक्सेप्टन्स पाहायला मिळाला. अर्चना सांगत होती, माया सारखी डिफेन्सिव्ह मोडमध्ये असते. म्हणजे आमच्या कुशीत जरी झोपली असली आणि चुकून आमचा हात तिच्या अंगावर पडला तर ती आमच्यावरही भुंकायला कमी करत नाही. ती अजिबात बघत नाही की ही व्यक्ती मला रोज खायला घालते, माझे लाड करते. आता थोडी बदलली आहे, मोठीही झाली आहे, पण 24 तास ती सतर्क असते, हे खरं. जर मायाला 4था पाय असता तर ती कदाचित अशी वागली नसती. सतत एक असुरक्षिततेची जाणीव तिच्या मनात असते, कारण ती अपंग आहे. स्वतःला जपण्याची जाणीव निसर्गदत्तच असावी. अपंग कुत्र्याला दत्तक घेण्यामागे तुझं काय प्रयोजन होतं, या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना अर्चना म्हणाली, मी जर मायाला घर दिलं नसतं तर तिची परिस्थिती अधिक खालावली असती. कदाचित पायाला गँग्रीन झालं असतं आणि हाल होऊन तिची प्राणज्योत मालवली असती. अर्चनानं सांगितलेली मायाची कहाणी ऐकून मलाही मी वाचलेल्या अनेक अमेरिकन पुस्तकांची आठवण झाली. तिकडे लोक अपंग कुत्रे ॲडॉप्ट करतात. स्वेच्छेने दुःख स्वीकार असं म्हणता येईल. निरपेक्ष प्रेमाची अपेक्षा करतात, तसंच निरपेक्ष प्रेम देतातही. आपल्या इथे सहजासहजी अशा कुत्र्यांना दत्तक घेत नाहीत का, प्रश्न मनात आला आणि ताबडतोब तो अर्चनाला विचारलाही. आपल्याकडे प्रमाण कमी आहे, ती म्हणाली, कारण स्टेटसचा प्रश्न असतो. भारतीय जातीची कुत्रीही पटकन लोक सांभाळत नाहीत. एक सांगू का, तिची सेवा करताना मला आपण हे सोयऱ्याच्या आठवणींसाठी करतोय याचं समाधान असतं. म्हटलं ना, माणूस शेवटी स्वार्थी असतो. मात्र मला असं कधीच नाही वाटलं की आपला डिसिजन चुकला. कधी कुठे बाहेर जायची वेळ आली, तिला ठेवायची वेळ आली तर काहीतरी पर्याय मिळत राहिला. सोयरा गेली तेव्हा मला कौटुंबिक स्तरावर पण बरेच चॅलेंजेस होते. घरातले एकापाठोपाठ बरेच लोक गेले. माझ्यासाठी ते फार अवघड होतं. असं असूनही मी सावरले. मायाची मला बरीच मदत झाली. तिच्यामुळे माझ्या ममत्वाला एक जागा मिळाली. अपंग मायाला दत्तक घेण्यामागचा खूप मोठा विषय अर्चनानं बोलता बोलता समोर ठेवला. अर्चनाची मुलगी मुक्ता शिक्षण आणि नोकरीनिमित्त अनेक वर्ष बाहेर आहे. पण मायासाठीचं तिचं ममत्व ही रिप्लेसमेंट नाही, ते सर्वस्वी वेगळं आहे असं अर्चनानं अगदी आवर्जून सांगितलं. सोयराला रोज बाहेर जायला हवं असायचं. मायाचं तसं नाही. तिला थोडी एन्झायटी आहे. बाहेर गेलं की थरथर कापते. इतर कोणी नसेल आणि जागा मोकळी असेल तर मात्र ती शेर असते. मायापेक्षा सोयराला आमच्या भावना अधिक समजत असत. संभाषणाच्या दरम्यान अनेक विषय समोर येत होते.
अर्चनाचा अनुभवही दांडगा होता. तिनं सांगितलं की कुत्रा आपल्या नजरेला नजर मिळवून व्यक्त होऊ शकतो. माणसांबरोबर राहिलेले जे ब्रीड्स आहेत त्यांचे फेशियल मसल्स जास्त डेव्हलप्ड असतात. त्यांचा आनंदी चेहरा आपल्याला समजू शकतो किंवा दुःखी झालेला चेहराही समजू शकतो. माणसांबरोबर राहून ते तयार झालेलं असतं. बाहेर गेलेल्या आपल्या मालकाची वाट पाहणं, तो आल्यावर खुशीत येऊन त्याच्या जवळ जाणं, यासारख्या गोष्टी कुत्रा आणि मांजर दोघेही करतात. त्यांच्यात अनेक फरकही आहेत. आपण तुलनाच करू नये. मांजर पाळायला सोपी, पण कुत्रा प्रेम अधिक चांगल्या तऱ्हेनं व्यक्त करतो. तेव्हा पेट म्हणून कुत्रा हा बेटर चॉईस आहे, असं अर्चना म्हणते. आताशा थोडा इंडियन डॉगकडे लोकांचा कल वाढतोय. भारतीय वंशाची कुत्री सांभाळण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याविषयी म्हणावी तितकी माहिती अजून उपलब्ध नाही. व्यवस्थित मार्केटिंग केलं जात नाही म्हणा ना. पाश्चात्य वंशाच्या कुत्र्यांचा खर्च खूप असतो. त्यांना विशिष्ट आहार लागतो, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. काहींना केस खूप असतात, त्यांना थंड वातावरण लागतं. 24 तास AC लागू शकतो. भारतीय वंशाचे कुत्रे इथल्या वातावरणातच जन्मलेले असतात आणि वाढलेले असतात. इथल्या हवेची, पाण्याची त्यांना उपजतच सवय असते. आपल्या कुत्र्यांची पचन क्षमता तगडी असते. त्यांची स्वच्छता करणं सोपं असतं. आपले कुत्रे चाणाक्ष आणि लाघवी खूप असतात. त्यांचा खर्च खूप कमी असतो. मुलाखतीचा शेवट करताना अर्चना म्हणाली, मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनं एक रूलच केला पाहिजे की प्रत्येकाकडे एक पेट असणं गरजेचं आहे. जरा धाडसाचं वाटलं हे विधान. अर्चना पुढे म्हणाली की तुम्हाला मुलांना काही द्यायचं असेल तर एखादं पेट द्या. मुलांना निर्व्याज प्रेम कळेल, ते जबाबदारी घ्यायला शिकतील, त्यांच्यातली माणुसकी जागी राहील. हे विधान मात्र निखळपणे अगदी सकारात्मक वाटलं. या नोटवर अर्चनाची मुलाखत संपली. अगदी भरभरून बोलली ती. साहजिकच आहे, सोयरा आणि माया तिच्या मनाच्या अत्यंत जवळच्या पेट डॉग्स. त्यांच्याकडून तिला निर्व्याज निरपेक्ष प्रेम मिळालं, उभारी मिळाली.